दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद श्री वल्लभांचे संदेश आणि अध्याय ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका। तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील। आज अध्याय 42 श्रीपाद प्रभूंचे स्त्री पुरुषांना संबोधन। श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड या स्थानी सत्संग करीत असत। श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात। त्यांची पावले ज्या ठिकाणी पडत त्या ठिकाणी एक एक कमळ विकसित होत असे। त्या कमळावर श्रीपाद प्रभूंच्या पावलांचे चिन्ह उमटत असे। ते कसे घडत असेल हे मानवाच्या सीमित बुद्धीला न उलगडणारे कोडेच होते। कृष्णा नदी ओलांडून आल्यानंतर सर्व भक्तगण त्यांचे भव्य स्वागत करीत। सायंकाळपर्यंत सत्संग चालू असे। नंतर ते पुन्हा पाण्यावरून चालत नदी पार करून पैलतीरी जात। त्यावेळी सारे भाविक त्यांचा मोठ्या श्रद्धा भावाने जय जयकार करीत। रात्रीच्या वेळी प्रभू एकटेच कुरुगट्टी येथे राहत। श्रीपाद प्रभू स्वतःपेक्षा मोठे असलेल्या महिलांना अस्मा सुमती अथवा अम्मा तल्ली असे संबोधन करीत। त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या स्त्रियांना ते अम्मा वासवी किंवा अम्मा राधा आदी नावाने बोलवीत असत। त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या पुरुषांना ते अय्या किंवा नायना असे संबोधन करीत। त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना ते अरे अब्बी किंवा बंगारू या नावाने बोलवीत असत। त्यांच्या आजोबांच्या वयाचे असलेल्या वृद्धांना ते ताता असे संबोधन करीत। वृद्ध स्त्रियांना ते अम्मा असे म्हणत। गुरुवार आणि शुक्रवारी होणारा सत्संग प्रभूंच्या इच्छेनुसार कधी कुरुगट्टीस तर कधी पंचदेव पहाड या इथे होत असे। रविवारी होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत गहन अशा गयोविद्येबद्दल चर्चा करीत। त्यानंतर दर्शनाला आलेल्या भक्तांना क्षेम कुशल विचारून त्यांच्या अडचणी प्रश्न मोठ्या प्रेमभराने सोडवीत आणि अभयवचन देत सोमवारच्या सत्संगात पुराणातील कथा सांगत। त्यानंतर भक्तांच्या समस्येचे निराकरण करीत। मंगळवारचा सत्संग उपनिषदांचा बोध करण्यासाठी असे। यानंतर भक्तांच्या वैयक्तिक समस्यांवर चर्चा होऊन त्यावर उपाययोजना सांगत। बुधवारी वेद आणि वेदांचा अर्थ विवरण करून सांगण्यात येत असे। गुरुवारी गुरुतत्वाबद्दल विवेचन असे। यानंतर भक्तांच्या आधी व्याधी प्रभू मोठ्या शांतपणे ऐकून घेत आणि त्यांचे निराकरण करण्याचा उपाय सांगत। या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्वांना पोटभर सुग्रास भोजन असे या जेवणाचे वैशिष्ट्य असे की श्रीपाद प्रभू पंगतीत स्वतः काही पदार्थ वाढीत, काही त्यांच्या हाताने घास मिळत असे। त्यांच्याकडे अन्नधान्याचा किंवा धनाचा कधीच अभाव नसे। शुक्रवारच्या सत्संगात ते श्रीविद्येबद्दल बोध करीत आणि सर्वांना विधीपूर्वक हळद कुंडाचा प्रसाद देत। शनिवारी शिव आराधनेबद्दल बोध करीत। श्रीपाद प्रभूंचा सत्संग ज्यांना लाभला ते खरोखर धन्य होत। श्रीपाद प्रभूंचे हृदय नवनीतासम मृदू होते। त्यांना भक्तांची दुःखे पाहावली जात नसत। त्यांच्या सत्संगात आलेला दुःखी श्रोता घरी जाताना अत्यंत आनंदात जाई। दरबारात कोणत्याही वेळी आलेल्या भक्तास भोजन मिळत असे। कधी जर
शिजवलेले अन्न कमी असून प्रसादास आलेली मंडळी जास्त असली तर श्रीपाद प्रभू आपल्या कमंडळूतील जल भोजन पदार्थावर सिंचन करीत. त्यावेळी ते पदार्थ आलेल्या सर्व भक्तांच्या आणि इतर सर्वांच्या भोजनानंतर सुद्धा शिल्लक राहत. याप्रमाणे प्रभूंनी अनेक लीला केल्या. रात्रीच्या वेळी अनेक देवता कुरुगट्टीस विमानाने येत आणि श्रीपाद प्रभूंची सेवा करून सकाळ होताच महाप्रभूंचा आशीर्वाद घेऊन स्वस्थानी निघून जात. काही वेळा हिमालयातून काही योगी येत. त्यांचे देह अत्यंत अत्यंत कांतिमान आणि दैदिप्यमान असत. या योगांना श्रीपाद प्रभू स्वतः आपल्या हाताने भोजन वाढीत असत. श्रीपाद प्रभूंचे जेवण म्हणजे मूठभरच असे. ते वन्याचे तांदूळ असो अथवा ज्वारीचा भात असो किंवा गशी असो, त्यांच्या भक्तांचे पोट भरले की त्यांना स्वतःचे पोट भरल्याची स्वीकृती मिळत असे. श्रीपाद प्रभू सांगत असत की पितरांचे विधियुक्त श्राद्ध केल्यास त्यांना शांती लाभून मुक्ती मिळते. अष्टादश वर्णातील सर्वांना त्यांच्या धर्मकर्माप्रमाणे फळ द्यावे लागते. त्यात पक्षपात दृष्टी नसते. आज मिळालेली सुसंधी नेहमी मिळेल असे नाही. माझ्या पुढच्या अवतारात मला थोडे कठीण वर्तन करावे लागेल. भक्तगण ज्यावेळी आपल्या गुरुदेवांना नमस्कार करतात तेव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरूंना पोचवितात आणि ते त्यांच्या गुरूंना. याप्रमाणे आपण आपल्या गुरूंना केलेला एक नमस्कार अनेक गुरूंना पोचतो. प्रत्येक शिष्यास गुरुचा आशीर्वाद लाभतो. गुरूंच्या आराधनेने इहलोक आणि परलोक दोन्हीची प्राप्ती होते. श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना सांगतात, साधकानो, आपल्या हृदयामध्ये भगवंताचे नामरूप भरून सदाचाराने राहून विहित कर्म करीत राहावे. प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे वर्णन करून त्यायोगे पूर्वीच्या पापाचा क्षय करून त्यानंतर पुण्यकर्म करून त्याचा कर्ताभाव स्वतःकडे न घेतल्यास त्या कर्माचे शुभ फळ प्राप्त होते. श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वचनाचे पालन केल्यास आपली जीवन नौका या भवसागरातून सुलभतेने पार पडते. यात तीळ मात्र संदेह नाही. श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय 42 समाप्त. हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा, चांगल्या मनोकामना पूर्ण हो, ही श्रीपाद चरणी प्रार्थना.